हॅलो नमस्कार, मी ज्योती. तर काल मला एका स्कूलमधून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला होता आणि आज सकाळी मी इंटरव्ह्यूला गेली होती आणि छान झाला इंटरव्ह्यू माझा. कारण टीचिंगचा तसा मला म्हणजे भरपूर अनुभव आहे, त्यामुळे मला त्रास नाही झाला इंटरव्ह्यूमध्ये असं. आणि मला असं वाटते की म्हणजे मी इंटरव्ह्यू बऱ्यापैकी चांगला दिला आहे, तर माझं सिलेक्शन होईल. आणि त्यांना जे आहे नर्सरी क्लास आणि फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला हिंदी विषयासाठी त्यांच्याकडे वॅकन्सी होती. तर त्यांनी म्हणजे इंटरव्ह्यू तर घेतला आहे, तर आता त्यांना डेमो बघायचा आहे. त्यांनी उद्या सकाळी 11 वाजता मला डेमो द्यायला बोलवलेलं आहे. तर माझ्याबरोबर इथं भरपूर अशा टीचर्स आलेल्या होत्या इंटरव्ह्यूसाठी. जसं मला अनुभव आहे, बहुतेक त्यांना पण अनुभव असणार आहे. त्यामुळे बघूयात आता कुणाचं सिलेक्शन होतं, कुणाचा इंटरव्ह्यू तर चांगलाच गेला आहे, पण आता फक्त राहिलं आहे ते म्हणजे डेमोचं. तर डेमोची तयारी करायची. तर मला नर्सरी क्लासची वॅकन्सी असल्यामुळे नर्सरी क्लासचं पण प्रिपेअर करायचं आहे आणि फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डला हिंदी विषयाचं जे आहे ते पण प्रिपेअर करायचं आहे. तर नर्सरीचं तेवढं टेन्शन नाही मला, कारण की कसं नर्सरीला मी पोयमच घेणार आहे आणि मी आधी नर्सरीच्या क्लासला शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा अशा पोयम आहेत ज्या मला मुखपाठ झालेल्या आहेत. त्याच्यासाठी मला असं वेगळं काही प्रिपरेशन करायची गरज नाही. त्यांना विथ ॲक्शन जर मुलांना पोयम सांगितली तर ती लगेच त्यांना समजते आणि तेच मी डेमोमध्ये दाखवणार आहे. आणि आता राहिला विषय तो म्हणजे फक्त फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डच्या मुलांना हिंदी विषय शिकवायचा. तर आधी मी विचार केला होता की एखादा, माझी मुलगी मागच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला होती, तिचे बुक्स आहेत माझ्याकडे हिंदीचे, तर त्यातलाच एखादा विषयचं लेसन घ्यावं आणि तोच लेसन समजून सांगावा तिथे. पण परत विचार केला, तिथे बुक घेऊन जाऊन लेसन पूर्ण मला पाठांतर करावं लागेल आणि तेवढं सगळं करून तिथे लेसन शिकवायचं म्हणजे जरा हेच आहे. म्हणून मी एक सोपा विषय निवडला, तो म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये मी वचन घेणार, एक वचन आणि बहुवचन. तर आता माझ्याकडनं आणि त्याच्यासाठी मला शैक्षणिक साहित्य बनवायचं म्हणजे टीचिंग हेड्स बनवायचे, तेच आता माझं बनवणं चाललेलं आहे. आणि वेळ पण नाही आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी जे घरात अवेलेबल सामान आहेत त्याच्यामध्येच हे टीचिंग हेड्स बनवते. माझ्या मुलीचे जसे क्रेयॉन्स वगैरे वापरलेत मी, तुम्ही बघू शकता. आणि आणि कमी वेळामध्ये मी एकदम छान बनवायचा प्रयत्न करते. माझा 100% मी तिथे देईल. बघू आता काय सिलेक्शन होतंय नाही होत ते पुढचं पुढे राहिलंय, पण आपलं तर मी 100% तिथे देणार आहे. तर आता माझं टीचिंग हेड्स एकदम तयार झालेलंच आहे, 5 मिनिटात तयार होईल, ते तुम्हाला मी दाखवते. बघू शकता तुम्ही, मी वेळेवर किती असं म्हणजे लवकर 5 मिनिटात मी हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे आणि हे म्हणजे छान झालेलं आहे. तात्पुरतं तरी एकदम बेस्ट आहे, कारण की मला वेळ पण नव्हता सगळं तयारी करायला. त्यामुळे मी झटपट जे मला सुचलं, एक वचन आणि अनेक वचनासाठी मला जे म्हणजे मुलांना दाखवता येणार, त्यांना समजण्यासाठी जी सोपी पद्धत वाटली त्याप्रमाणे मी केले. तर बघा, जर छान वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असं 5 मिनिटं. आणि तुमच्या घरी पण जर तुम्हाला मुलांना बहुवचन अनेक वचन जर समजत नसतील आणि शिकवायचं असेल ना, तर तुम्ही हे बघा, अशा पद्धतीने त्यांना उदाहरण देऊन एक्सप्लेन करून तुम्ही व्यवस्थित त्यांना समजून सांगू शकता की एक वचन काय आहे आणि बहुवचन काय. इथं मी दाखवलेलंच आहे बघा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, धन्यवाद.